नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन व्लॉगला. कसा होता आजचा आपला व्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर चला आपण ब्लॉगला स्टार्ट करूयात. तर सकाळचा तुम्ही व्ह्यू बघू शकता, एकदम फ्रेश अशी मॉर्निंग झालेली आहे. आणि आज माझ्या पप्पाने सकाळीच मोटर चालू केली आहे, कारण त्यांना मका आणि गोड कांदे वगैरे भरायचे आहेत. आणि इकडे लाईटचा इतका जास्त प्रॉब्लेम असतो की कधी लाईट असते कधी नसते. तर त्यामुळे त्यांना जेव्हा लाईट असेल तेव्हा पटकन मोटर चालू करून पिकांना त्यांना पाणी द्यावं लागतं, आणि उन्हाळ्यामध्ये खूप जास्त पाणी लागतं. तर आज मला बनवायचे आहेत चिप्स. केळीचे चिप्स बनवत आहे. तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जे बघितलं होतं केळीचं झाड, तर त्याच केळीचं मी हे आणलेलं आहे. आता ह्या केळीपासून मी चिप्स बनवणार आहे छानपैकी. तर तुम्ही कशा पद्धतीने चिप्स बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि मी कशा पद्धतीने बनवते तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर आता सर्वात अगोदर मी ह्या केळी चिलटून घेतलेल्या आहेत, त्याचे सालटे काढून घेतलेले आहेत एकदम छान असे सुरीने. केळीचे सालटे काढूपर्यंत मी ते कढईमध्ये तेल पण गरम होण्यासाठी ठेवलं होतं. म्हटलं केळीचे सालटे पण काढून होतील आणि तोपर्यंत तेल पण गरम होईल. तर तेल गरम झाल्यानंतर मी डायरेक्ट चिप्सच्या मशीननेच चिप्स कढईमध्ये टाकले आहेत बनवून. अगोदर काय बनवून ठेवले नव्हते, डायरेक्ट तेलामध्येच मी त्या मशीनने चिप्स बनवले आहेत, टाकले आहेत त्यामध्ये तळण्यासाठी. तर आता हे चिप्स मी छान अशा हाय फ्लेमवरती तळणार आहे, कारण चांगल्या फ्लेमवरती जर तळले तरच ते कडक होतात. कमी फ्लेमवरती असले की ते एकदम सादळल्यासारखे होतात, नरम होतात. त्यामुळे जेव्हा आपण चिप्स तळतो त्यावेळेस नेहमी हाय फ्लेमवरच तळायचे आहेत, की जेणेकरून ते छान असे कुरकुरीत कडक होतील. तर आता मी व्यवस्थित अगोदर यांना तळून घेते. जेव्हा थोडंसं असं रेडिश ब्राऊन कलर व्हायला लागेल तेव्हा समजून जायचं की आपले चिप्स बनून रेडी आहेत. तर आता बघू शकता तुम्ही कसं छान प्रकारे आवाज यायला लागलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी तळत आलेले आहेत चिप्स. चिप्स छान असे तळल्यानंतर मी इथे घेतलेला आहे आपलं लाल तिखट, मिरची पावडर घ्यायची आहे, मसाला नाही घ्यायचा. तर मिरची पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये मीठ मिक्स केलेलं आहे. तर जेव्हा आपले चिप्स तळून छान असे रेडी होतात त्यानंतर गरम गरम चिप्समध्येच आपल्याला हे मिरची आणि मीठ मिक्स करायचं आहे. जर तुम्हाला तिखट टेस्ट नको असेल तर तुम्ही मिठातले पण चिप्स बनवू शकता, खूप छान लागतात उपवासासाठी वगैरे. तर एकदा तुम्ही तिखट चिप्स बनवू शकता किंवा नमकीनवाले बनवू शकता. तर एवढे चिप्स मी बनवलेले आहेत, एकदम छान असे चिप्स झालेले आहेत. बघू शकता किती कुरकुरीत चिप्स झालेले आहेत. मी काही नमकीन बनवले आहेत आणि काही तिखटवाले बनवलेले आहेत. तर खूप छान चिप्स झालेले आहे आणि टेस्ट पण खूप छान लागत आहे. आपण मार्केटमधून आणलं की ते किती दिवसाचे बनवलेले असतात किती नाही ते आपल्याला माहीत नसतं. ते दिसायला छान दिसतात फक्त पॅकिंगमध्ये, आणि खाल्ल्यानंतर त्यांचा एक वेगळा स्मेल येतो. त्यापेक्षा जर आपण मार्केटमधून कच्च्या केळी आणल्या आणि त्यापासून चिप्स जर बनवले तर 1 डझन केळीमध्ये खूप सारे चिप्स होतात. हे बघू शकता. तर फ्रेंड्स, आता मी आलेली आहे आमच्या गव्हाच्या वावरामध्ये. बघू शकता पाठीमागे गहू, खूप मोठा प्लॉट आहे गव्हाचा. आणि माझा भाऊ भरत आहे गव्हाला पाणी. तर माझं इकडे येण्याचं कारण असं की माझ्या पप्पाने काढला आहे मोहोळ. तर त्यांनी मला कॉल केला की मध खायला ये म्हणून. बघू शकता खूप जास्त मध आहे ह्या मोहोळाला. इकडे आंब्याला मोहर लागल्यामुळे, म्हणजे सगळीकडेच मोहर लागला आहे आंब्याला, पण मोहर लागल्यामुळे मोहोळ सगळीकडे सध्या चांगल्यापैकी मिळत आहेत. आणि माझे पप्पा 2-3 दिवस झाले की ते एक ना एक मोहोळ तरी काढतच असतात. कारण इकडे पाठीमागे बघू शकता माझ्या पप्पांची जी शेती आहे सगळ्या वावरांच्या कडेला त्यांनी खूप सारे झाडं लावलेले आहेत. म्हणजे माझ्या आजोबांनी लावलेले आहेत, जुने झाडं आहेत ते. आणि हे जे छोटे झाडं आहेत हे माझ्या पप्पांनीच लावलेले आहेत. तर मोहर लागल्यामुळे त्याला बऱ्यापैकी मोहळं भेटत आहेत. इकडे बघू शकता इथे झाड आहेत, त्याचबरोबर पाठीमागे पण 2 आहेत, इकडे पण आहे. तर त्यांनी आता मध काढली आहे, खूप छान आहे. या तुम्ही पण मध खायला. ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी, हे नैसर्गिक सुख हे फक्त गावाकडच्याच लोकांना अनुभवायला मिळू शकतं, शेतकऱ्यांनाच अनुभवायला मिळू शकतं.
इथे गव्हाला पाणी भरत असल्यामुळे इथे पाठीमागे सावली पण आहे आणि एकदम छान असं ग्रीनरी एकदम मस्त वाटत आहे. त्याचबरोबर पाठीमागे पण बघू शकता शेवग्याचं झाड आहे. तुम्हाला जवळून दाखवते. शेवगा खूप जास्त शेंगा लागलेल्या आहेत शेवग्याला पण. हे बघू शकता खूप शेंगा आहेत. आणि शेवग्याचे तर असंख्य फायदे आहेत. शेवग्याच्या शेंगांची तर भाजी बनवतातच, पण त्याचबरोबर शेवग्याच्या पानांची पण भाजी बनवतात, त्याचबरोबर चटणी बनवतात. शेंगा बघू शकता खूप साऱ्या शेंगा लागलेल्या आहेत आणि शेंगा पण इतक्या खाली आहेत की हाताने इझिली तोडता येतील. 2 झाड आहेत शेवग्याचे. इथे एक आहे आणि हे एक आहे. त्याचबरोबर इथे एक चिक्कूचं पण झाड आहे. आणि इथे आहे मकाचा प्लॉट. त्याचबरोबर इथे कांद्याचा प्लॉट आहे. आता सनसेट होण्याचा वेळ आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल. हा बघू शकता कांद्याचा प्लॉट. एक नंबर प्लॉट आहे कांद्याचा. हाच नाही तर सध्या वातावरणामुळे सगळीकडे कांदे इतके छान आहे शेतकऱ्यांचे. सगळ्या शेतकऱ्यांचे कांदे सध्या खूप भारी आहेत. इथलं वातावरण बघू शकता. तर आत्ता मी मध खाल्ली आहे. इतकी छान टेस्ट आहे, एक नंबर टेस्ट आहे. आपण जी दुकानामध्ये मध घेतो, जी बॉटलमधली असते ती येल्लो कलरची दिसते, पण ही बघू शकता व्हाईट कलरची आहे आणि टेस्ट पण एक नंबर आहे. एक नंबर टेस्ट आहे. शेवटी नॅचरल ते नॅचरलच. आणि तुम्ही आता सध्या बघू शकता की माझ्या चेहऱ्यावरती खूप जास्त स्वेलिंग आहे. तर काय झालं आहे मलाच काही समजत नाही आहे. माझ्या पाय पण इतके सुजतात, इतके जास्त स्वेलिंग आहे पायांवरती की चालायला गेलं तरी पाय खालून असं टोचल्यासारखं वाटतं काहीतरी. म्हणजे बिलकुल काही सहन होत नाही पायांना, इतकी जास्त स्वेलिंग आहे. तर स्वेलिंग आता प्रेग्नेन्सीमध्ये स्वेलिंग वगैरे होणं ह्या गोष्टी तर कॉमन आहेतच. पण जर तुमच्याकडे काही उपाय असेल यासाठी तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नक्कीच मी तो उपाय करेल. डॉक्टर सांगतात की मीठ वगैरे कमी खा, राईस खाऊ नका. तर ह्या गोष्टी तर मी टाळलेल्या आहेतच. पण स्वेलिंग कमी होण्यासाठी जर तुमच्याकडे नवीन आणखी काही उपाय असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे बघू शकता किती जास्त मध आहे ह्या मोहळाला. हां, आणि अजून एक प्रश्न म्हणजे की मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की फौजी कधी येणार आहे सुट्टीला. तर ते लवकरच येणार आहेत. अजून 5 ते 6 दिवसांमध्ये सुट्टीला आल्यानंतर ब्लॉग तर तुम्हाला बघायला मिळेलच. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कोणता बघायला आवडेल तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि यापुढचे येणारे नेक्स्ट व्हिडिओज बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका.